जे षटकात फक्त 2 धावा आल्या. त्यानंतर अक्षयचं तिसरं षटक. अक्षयने 7 धावा खर्च केल्या आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. मात्र शेवटचं जे षटक निर्णायक ठरलं. 23 धावा तिकडे खर्च केल्या गेल्या. पंच 1 मिनिट थांबायचं आहे. चला मॅच स्टार्ट करायचा आहे. थोडासा स्कोर अपडेट केला जातोय, लक्षात घ्या. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल मिस्टाबिंग शतरक्षक चेंडूच्या खाली रोहित कुठवल्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिल्या बॉल वरती रोहित हा फलंदाज बाद होतोय. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविरा आईचा आशीर्वाद त्याला. एकविरा आईचा आशीर्वाद त्याला. एकविरा आईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान. थँक्यू. पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळवली गेलेली आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बढवायच्या आहेत. समीर आला नव्याने. समीर याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलेला आहे. बघा गतीचा उपयोग केलाय, वापर केलाय समीर याने. चौकार ठोकलाय. 4.
ट्रॅकर होता इथे आपण पाहतोय. अपील तर झालेली आहे, मात्र अपील मध्ये फक्त उत्साह इथे पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी. चेंडू येतोय निर्धाव. समीर याने चौकार ठोकला, मात्र त्यानंतर नवनाथ याने कमबॅक केलेला आहे. 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण प्रति षटकामध्ये धावांचा जर विचार केला तर 9.50 ची सरासरी ही राखायची आहे. ते बघा, खूप चांगला फटका आहे, कॅप शोधलाय, मात्र सुनील पोहोचलाय तिकडे. सुनील भोसल आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअप देतोय धीरज. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या, 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता 2 ने, स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. ते बघा, पुन्हा एकदा फक्त जो वेग होता त्या वेगाचा ते वापर केलेला आहे. फक्त टच केलाय, पुश केलाय फक्त, आणि 4 धावांकरता हा चेंडू पाठवला गेलाय. चौकार आलाय समीरच्या बॅट मधून. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. थँक्यू डीजे. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. धावसंख्या झालेली आहे 10. ते देखील हा ट्रॅकर होता. बॅट अँड बॉल संपर्क आता झालेला नाहीये. षटकाची समाप्ती झाली. समीर यांनी चांगली सुरुवात आता केली असं मला काही हरकत नाहीये. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा मॅच जिंकण्याकरता जेम बेस्ट स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाला. बघा, समीर फलंदाजीला गेलेला आहे. समीरने शेवटचं षटक हाताळलं होतं. 22 धावा समीरने खर्च केल्या होत्या. त्या 22 धावा आता समीर याला बनवाव्या लागतील, तरच समीर आणि त्याचा संघ समाधानी होईल. कारण आपण पाहतोय ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकात फक्त 15 धावा होत्या आणि समीर याच्या 22 धावा, म्हणजे टार्गेट एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलं. जे लढाई करण्यासाठी आता भरपूर काही आहे, ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंडीपडा या टीमकडे. मात्र लढाई करतोय समोरच्या संघ देखील, तो म्हणजे डोंगरीपाडा संघ. विकेट गेल्यानंतर देखील समीर आलाय आणि समीर याने 2 चौकार ठोकले. 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. जगदीश आपण पाहतोय, जो नॉन स्ट्राईक एंड वरती होता तो आता स्ट्राईक वरती गेलाय. डगआउट मध्ये अजूनही अक्षय जाधव बसलेला आहे. राहुल पाणेरा देखील आहे. चांगली बॅटिंग लाईनअप अजूनही आहे डोंगरीपाडा टीमकडे. सध्या तरी आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 बॉल मध्ये 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. धीरज दिंडा याच्यावरती कामगिरी सोपवले. चला, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. आपण पाहतोय की कालच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्याकरता आपल्याला अंधार पडला होता, तर आज तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. सर्व संघाला विनंती असेल की आम्हाला वेळेअभावी सहकार्य करा. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलाय. महेश होते तिकडे, चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. जगदीश बॅक टू द डग आउट. Jack
थँक्यू डीजे. धीरजने देखील खूप चांगली सुरुवात केली आहे. नवनाथने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला होता. धीरजने देखील पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेला आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज हे शून्यवरती बाद झालेत, रोहित आणि जगदीश. शफल आउट करण्याचा प्रयत्न. राहुल याचा बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. आपण पाहतोय रोहित आणि जगदीश हे दोन सलामीवीर आले होते आणि हे दोन्ही सलामीवीर शून्यवरती बाद झालेत. शून्याचा चष्मा घालून ते बाद झालेत. ते राहुल याचा हा फटका पाहतोय फसला गेला होता. मिलिंद धिंडा आणि संजय धिंडा तिकडे आपण पाहतोय चेंडूच्या मागे पोहोचलेत. तिकडे चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. अजून मॅच जिंकण्याकरता 26 धावींची आवश्यकता आहे. 26 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. ते पाहतो या लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि तेच कारण की वेगाने चेंडू हाताले जाते आणि स्विंग देखील मिळतोय. धीरज धिंडा याला पूर्णपणे फसतोय फलंदाज राहुल पाणेरा. बघा आता इथे अडचणी थोड्याशा वाटतायत डोंगरीपाड्या संघाच्या. इथे पाहतोय अक्षयसारखा फलंदाज अजूनही डगआउटच्या आश्रयाला बसलेला आहे. इथे फलंदाज बाद होतोय. एज लागलाय आणि राहुल देखील शून्याचा चष्मा घालून 2 धावा बनवल्यात राहुल याने. बघा 2 धावा बनवल्यात. मात्र 4 चेंडू फेस त्याने केले. फक्त 2 धावा बनवल्या. आता मॅच पूर्णपणे जर बघितला तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूने जातोय असं म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र नव्याने जो फलंदाज येतो आपण पाहतोय अक्षय जाधव. की अक्षय जाधव आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत तर डोंगरीपाडा संघाच्या. पंच बॉल. चला बॉल पाठवून द्यायचा दुसरा तिकडे. बघा या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 26. तेरा चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू मध्ये अजूनही 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा पील नवरा त्याला माहिती आहे ही विकेट फार महत्वाची आहे. ही विकेट जर मिळाली तर आपण मॅच मध्ये जी पकड आहे ती पूर्णपणे मजबूत करू शकतो. तेच कारण जोरदार अपील झाली होती. पंचांवरती देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला. मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. नॉट आउट. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाचा खेळ हा पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने अवघ्या आपण जर बघितल्या तर 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा डोंगरीपाडा संघाच्या 8 धावा होत्या. इथे 12 धावा आहेत. सॉरी जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या 8 धावा होत्या. डोंगरीपाडा संघाच्या इथे 12 धावा आहेत. 4 धावांनी पुढे आहे. विकेट जर आपण बघितलं तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने विकेट जर बघितल्या तर 6 विकेट्स त्यांनी गमावल्या होत्या. इथे आपण पाहतो 3 विकेट गमावल्यात. म्हणजे 2 ते 3 पावले पुढेच चालतोय डोंगरीपाडा संघ. पण कंपॅरिझन बघितलं डोंगरीपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचं. आता इकडनं 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार इथे हाताला गेलाय. मात्र पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल.
अवांतर धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न मिलिंद धिंडे याचा वेगामध्ये भरकटलाय आणि हा पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 25 धाबींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धाबा. इथे पण पाहतो या मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक थोडस दूरवरती आहे. एक धाव तर मिळेल, कम्प्लिटली जाईल. स्ट्राईक ही रोटेट झालेली आहे आणि आता अक्षय जाधव हा आता स्ट्राईक वरती आलेला आहे. यानंतर आयसोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि ऐगावदेवी स्पोर्ट्स पोमन या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. एक बिग फाईट, बिग मॅच ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा सामना देखील रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतो प्रेक्षकांना. हाय व्होल्टेज होते मॅच. अक्षय करता देखील वेगवान चेंडू बघा गुडलेनवरती हा चेंडू पीच झाला. चेंडू पाडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. बाकीचं काम यशरक्षक नवनाथ गहिला इथे पूर्ण करतोय. बघा ज्या प्रकारे सुनील यांनी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी केली होती. 22 धावा तब्बल आल्या होत्या आणि त्या 22 धावा निर्णायक ठरताना दिसत आहेत. आणि आता फलंदाज बाद झालाय. बॅटला चेंडू लागल्यानंतर चेंडू यष्ट्यांचं देखील चुंबन घेतोय. बेल्स इथे डिस्ट्रॉय झालाय. अक्षय जाधवची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता प्रवीण आलाय, प्रवीण सोमन. बघा अक्षय जाधव देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेला आहे. तिसरा फलंदाज आपण पाहतोय जो या इनिंग मध्ये शून्यावरती बाद झालेला आहे. त्याला आपला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. प्रवीण हा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. ऑनसाइडला फटका देखील गेला. डीमध्ये क्षेत्ररक्षक आहे सुनील भोसल वेगाने तिकडे आलाय. बघा क्षेत्ररक्षण चांगले झाले. फेकी थोडीशी उशिराने आलेली आहे. बघा वन बाउंस हा चेंडू ते कॅरी केला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्रवीण आणि समीरकडे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने 16 या आकड्यावरती 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा इकडनं आता सिंगल डबल ने देखील प्रवास करावा लागणार आहे. मोठे फटके देखील मारावे लागणार आहेत डोंगरीपाडा टीमला. कारण रोहित, अक्षय, राहुल, जगदीश असे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता अडचणी हे वाढल्यात डोंगरीपाडा संघाच्या. ते बघा वेगवान चेंडू. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तोय निर्धाव डॉट बॉल. खूप चांगले षटक इथे हाताळलं जात आहे. पण बघितलं की धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. हा चेंडू देखील इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलेला आहे.
व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. शेवटचा बॉल आणि हा आता निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या होत्या 15, इथे झाल्या 17. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 21 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावा. समीर याने 22 धावा खर्च केल्या होत्या. समीर हा आता स्ट्राईक वरती असणार आहे आणि समीर याला आता 21 धावा इकडनं ठोकायच्या आहेत. बघा 6 चेंडू. सुनील आलाय. सुनील भोसल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 21 धाब्यांची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांचं हे टार्गेट ठेवलंय. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने 22 धावा ठोकल्या होत्या शेवटच्या ओव्हर मध्ये. येथे 21 ची आवश्यकता आहे. समीर करील का? पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न एकदा तर कंप्लीट झालेली आहे. मिलिंद तिकडे बघा वेगाने धावत सुटलाय. इथे काय घडलंय काय बिघडलंय तर पंचांनी सांगितलंय की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. पाहूया 1 धाव असेल की 2 धावा असेल की प्रवीण याला माघारी जावं लागेल. फलंदाज बाद असेल. विकेट. प्रमोद आलाय. इथे आता समीर याने उडवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट. षटकार 6. समीर याने आता आक्रमण केलंय. समीर याच्या झोन मध्ये हा चेंडू होता. स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू होता आणि बघा चेंडू कुठे गेलाय? आउट ऑफ द पार्क. भरपूर दूर वरती हा चेंडू पाठवलाय. समीर म्हणतोय जा तो चेंडू घेऊन या. बघा सुनील आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. समीर यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं. सुनील भोसले याने तब्बल 22 धावा ठोकल्या होत्या. आता ती संधी समीरकडे आहे कारण सुनील आता बॉलिंग करण्यासाठी आलाय आणि आता जशाच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न समीर करतोय. बॅटचा एज लागलाय. उमेश आहे यष्टांच्या मागे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि ते प्रमोद हा फलंदाज बाद झालेला आहे. बघा सुनील वरती आक्रमण केलं होतं समीर याने. षटकार ठोकला. धावसंख्या आपण बघितली 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता
ते बघा, या बॉलवरती धाव येणं फार महत्वाचं होतं आणि ती धाव आलेली आहे. बघा, 3-13ची आवश्यकता होती, विकेट किपरनं मिस्टेक केला, 1 धाव आली. म्हणजे आता 2 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता आहे. बघा, 2 चेंडू आणि आता 12 धावींची आवश्यकता. 2 षटकार ते ठोकावे लागणार आहेत. 1 षटकार तर ठोकलाय समीर याने. बघा, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे समीरकडे आणि आता बिंदास असेल कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथे बघा, पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. कुमार आलाय चेंडूच्या खाली आणि कुमार याने ऑस्ट्रेलियन पद्धतीने चांगले झेल तिकडे पकडलाय. समीर याला अखेरीस थांबवलं गेलंय. DJ Kailas in the mix, in the mix. थँक्यू. प्रशांत आलाय, प्रशांत परेड. आता शेवटचा एक बॉल असेल. आणि हा चेंडू इथे निर्धाव येते, डॉट येतोय आणि अशा प्रकारे हा सामना इथे